दत्ता इलस इंदू गो इंदू गो दत्ता इलो. अरे काय झाला दत्ता दत्ता त्या सरिता नाही होता ना? आपला सरिता नव्हता ना? नाना ये बोलत की त्या नाही. दत्ता अरे काय झाला? दत्ता सोने बोल रे. अण्णांनी हट्टपायी माझं लगेच सरिताशी लावून दिल्या. त्याच्यात सरिताची काहीच चूक नव्हती. त्या फक्त सांगत होते इजा केलंय त्या घरासाठी केलंय. मी ऐकून नाही घेतलंय. कधीच नजरेसमोर बघितलंय नाही. सगळ्याचा दोष त्याकाच देतील. चुकला माझा. आता मला कळला तिथं करा होता म्हणून त्यानं सगळा कबूल केलं. मनात रडण माझ्याकडे सांगत होतंय तिथं कधीच ऐकून नाही घेतलंय. पण आता माझी चूक सुधारायची एक संधी होईल. ते देवा माझ्या सरिता या घरात परत घेऊन ये. मी त्याची वाट बघतोय. दत्ता दत्ता अरे तुझी चूक तुका कळली तर चांगलाच झाला रे. देवा पुढे दिवो लाव. तो ऐकात तुझा. सरिता सुखरूप असा ला. हो काय करतास? दिवो लावतोय. रोजच तर लावतोय. हो रोजचो दिवो लावणं वेगळा, पण आज दिवो कसं लावतास? हो कसाही असला तरी अण्णा नाईकाचा घराणा हा आपला घराणा असा. ही आपल्याशी कशी पण वागली तरी आपणाक सोयर सुतक सोडूक नको. होय विजवा दिवा विजवा. काय बोलतस? काय बोलतय? हो मी काय बोलतय तर तुमका कळत नाही. माणूस गेल्यावर दिवो लावतात. शोभता तुमका? काय बोलतील लोका? हा काय या कोण गेला? तुमची नाचसून सरिता. काय बोलतस वच्चे? अगो असा वाईट चिंतू नको. काय वाईट बोलतोय? काय सापडता नाही? जीवच दिल्या नसा. हे बघ वच्चे, तुझं अण्णावर राग हा, तिच्या बायलेवर राग हा, पोरांवर राग हा माका कळता. पण त्या बिचाऱ्या सरितावर त्याच्यावर राग किती? अगो ता आपल्या थंय इल्ला तेव्हा बघलंस ना कसा वागलेला ता. अगदी घरातल्या सारख्या. आता तुम्ही काय करत होता? तो विषय वेगळो. काय करत होता आम्ही? काय करत होता? नाही काय नाही. तुमका लय पुळको सरिताचो ना. जावा त्याका शोधूक जावा. मुडदो सापडता का बघा, आणि सापडलोस तर त्याका खांदो देऊक पण जावा. कब रोगे माझी हौशी. असं बोला नको. पोर परत येऊन दे. वच्चे हे बघ, सरिता जर गेला आणि मागचा पुढला सगळा जर बाहेर इला तर पोलिसांका कळात ते आपल्या हय सुद्धा येत होता.
आणि मग पोलीस आपल्या पण मागे लागतील. पदरात पाप दी गळ्यात फास अशी तराज आहेत आपली. म्हणतोय तुझ्या तोंडावर जरा जरा ताबो ठेव. तो मी ठेवतोय. पण बघा आता काय सरिता घरात जिता येईत असा माका वाटत नाही. दत्ता चाय घेतलं. अरे डोक्या दुखत असला तर थांबात म्हणून विचारले. जा जरा जाऊन ये, जा बाहेर फिरान ये, म्हणजे डोक्यात चलेलो विचार थांबात. आता ह्या बोललेला पण जर वाईट वाटत असा तर माका काय बोलाकच नको ना. गेलेला गेला आणि बाकीच्यांका त्रास. छाया आई इले ते इले. हा रघु काका इले येवा. बसा. बसा बसा. मी चाय हाडते. हा वहिनी ह्या घर काय माका पारख्या नाही, पण आज ह्या घरात इल्यार काहीतरी भयंकर वाटता. म्हणजे तुमका काय सुचवूचा? वाईट शक्ती वास्तव्य करू बघता. एकदा सगळा व्यवस्थित झाल्यार घराची शांती करून घ्या. काय करूचा आहात तर मी सांगतोय. वय तुम्ही सांगशाल ना तर सगळा करते. पण सरिताचा काय खय शोधूचा ते का? आमच्याकडसून सगळा करून झाला. आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा. वहिनी मार्ग दाखवणार मी कोण? तो बघता हा सगळा तोच मार्ग दाखवी. बर माका सांगा, त्या घरातून बाहेर केव्हा काढल्यात? नाही म्हणजे गेला कधी? दिवसाचा. शेवटचा खय बघल्यात त्या का? रातच्या पारावर बसला होता. मग बावीवर गेलं ना? वय ना दत्ता भाऊ. दत्ता होय, मी रातच्याला बावीकडे बघितलंय. पण आहे सकाळी बघितल्यानंतर काहीच दिसला नाही. मी बघते. काळजी घेऊ बाई. हैसरना सरिता उगवतेकडून मावळतेकडे गेला. घे बाय, म्हणजे मावळतीच्या जमिनीकडे नाही ना गेला. थैसर त्या बयेचा निर्वाशीचा देऊळ असा पोचणार होता, पण सावध झाला. मार्ग बदलल्यान हैसर. मी बघू आई सर. हा पांडू बाहेर जाताय? पांडू बाहेर जा तू. आई सर जा बाहेर जा. वहिनी हैसना गेला पश्चिमेकडे. माग दाखयना नाही. स्वतःच्या पायान गेला असला तरी त्याका कोणीतरी हाक देऊन बोलायला. कोण हा? बाई असा का बापियो? ता काय सांगू घेऊचा नाही. जा कोण हा तर घात करताला. घराचा सगळा घेऊ बघता. आणखी कोण असताला? ही मांगरावरची भूताच असतली. बांधलेला सहजासहजी सोडूचा नाही. थैसर गेला थैसर त्याचे ग्रह परातले तर तुझी सून परत येत.
भाऊजी आता तुम्हीच काय तर करा. अगदी बरोबर आहे. किती सहन करायचं बाईने. माहिती आपल्या सगळ्यांना की ते श्रीमंत आहे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, जे हवं ते सगळं मिळतं. पण शेवटी बाईला इज्जत देणं पण खूप महत्वाचं आहे, नाही का? चल मान्य चूक झाली असेल, पण आपल्याकडनं अशी चूक का झाली, आपली बाजू मांडण्याची एक तरी संधी मिळायला हवी की नाही? नाही तूच सांग. माझं काही चुकत असेल तर सांग मला. तू हे खा. रात्रीपासून काही खाल्लं नसशील, उगाच आजारी पडशील. खा. काय बघतोयस तू चोंट्या? काय बघतोयस? भूत भूत सरिता पाटणकर बाईंनू अण्णांची सून तुमच्याकडे कशी काय? दत्तांतर अख्खा गाव शोधल्यान आणि ती तुमच्याकडे. पाटणकर बाईंनी सरिताच हा ना? सरिताच हा ना ते? माका तर माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. चोंट्या कोणाला बघितलंस तू? सरिता. विसरायचा? माझी शपथ आहे तुला, कुणालाही सांगायचं नाही. अण्णा? अण्णांना सांगशील ना तर ते तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. त्यांच्याच बंदुकीने ना तुझा शिकार करतील, कळलं? शाणा असशील ना तर कुणाला काहीही बोलू नकोस. आणि आता तू जे बघितलंस ते विसर, कळलं? ते फक्त तिचं भूत होतं. जा आता. अरे जा म्हणतेय ना, जा. भूत सरिता. भूत भूत भूत. हैसरसा 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 सरिता वहिनी. हैसर हैसर चोंट्या. हैसर सरिता वहिनी. काय रे? काय हा? रघु काका करतात ना असा हैसर असा. हैसर हैसर. काय काय? ती सरिता वहिनी. कोण? सरिता वहिनी. काय 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 असा? काय असा? माका काय माहित. फणसा बुडी असा काय? माका काय माहित. अण्णा असत काय रे? अण्णा नाही, रघु काका असत. काय असत ते? काय? रघु काका बघते. रघु का हैसर घरात इले. रघु काका इले. हैसर रघु काका. हैसर चोंट्या. हैसर सरिता वहिनी. आजी नक्कल करतास पांडू. असो नेऊन ठेवीन ना, कोणा गावाचंच नाही. ते अवताराच्या स्वाधीन करीन. नको. अरे चोंट्या, तुझं आहे काय काम? नाही नाही काय काय असो काय भूत बघल्यासारखं करतस? नाही भूत हा की काय करणार नाही अजून माका. नाही. काय भूत दिसला? होय होय. कोणाचा? काय ता? भूत नाही भूत भूत भूत. चोंट्या गेलो. भूत भूत. रघु काका भूत. कोणाचा भूत? घबराव. मी असं आहे ना, तो बघता. तो बघता. भूत भूत बघता. भूत भूत भूत. दत्त भाऊ माई भूत. तू आता ह्या काय बडबडतो? तुका भूत दिसला? नाही. मग आरडतस की त्या? तो इलेलो ना, ते का दिसला. हो ना.
गर गर चोंट्याक दिसला. ते का कोणाचा भूत दिसला? विसरलंय. जातो मारतले. दत्ता त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अरे ते का काय कळता. अण्णा पोलीस आपल्या परीने सरिताचा शोध घ्यायला लागले. आज बॉडी सापडली. काय रे, आज बॉडी सापडली. ती नशिबानं दुसऱ्या कोणाची तरी निघाली. ती जर सरिताची असती तर पोलिसांचा ससेमरा तुझ्या मागे लागलाच असता. मेला तरी फरक पडत नाही, पण जिवंत हाताक लागला असता तर त्याची खैर नाही. अण्णा रागावर ताबा ठेव. तुझ्यावर येण्याचं तू काहीही करणार नाही. ने माका शिकवूची गरज नाही. जा करूचा तर आम्ही बरोबर करीन. काय रे गोट वयो नाही मग हे व्हायसर पोचलो का झाला काय तुका? काय बडबडावतोय? काय रे चोंट्या, सपाटलेलो दिसता हो. मगाशी अण्णाच्या दारात दिलेलो भूत करी होतो. माका वाटला हैसर येऊन तो 2 घोट घेऊन गेलो आम्हाला. नाही हो रघु काकानू नाही. मग हे काय झाला चोंट्या? अण्णानू शेवंता काय म्हणलंस? शेवंता घेशील नाव? 4 चौकात नाव घेशील? नाही माती खाल्लं. चाटण पाठ. परत त्याचं नाव घेतलंस तुझ्या कातडीचा चप्पल करून पायात खाली. बोल काय झालं? बोल. भूत सरिता काय? सर पाटणकर बाईकडे भूत काय? सरिता भूत पाटणकर बाई. सरिता सरिता कशाला उगाच रडतीयस तू? माका लय भीती वाटता. त्याच्यापेक्षा ना बाई जीव दिले असते ना तर लय बरा होता. अगं काय वेड्यासारखं बोलतेस तू? मी आहे ना तुझ्या बरोबर. तुमका किती त्रास माझ्यामुळे. अगं त्रासाचा विषय असता तर तुला मी इथे घेऊन आले असते का? आणि मी तुला या आधी पण सांगितलंय, तू मला तुझी मैत्रीण समज. मी असताना ना तुला कशाचीच काळजी करायची गरज नाही. मी आहे तुझ्यासोबत. पण अण्णांका जर चोंट्यान सगळं सांगितलं तर? अगं नाही सांगणार तू. अण्णांका कळला तर गोळी घालतील ना. हे बघ, तुझ्यावर जर बंदूक रोखली ना तर त्यातली गोळी मी झेल. चोंट्या नाही सांगणार ग अण्णांना. शांत हो बघू. सरिता तू इथेच बस. मी बघून येते.